सकाळी सकाळीच आपल्या जिगरू भाऊचा मेसेज आला होता की मी बाळापूरला येणार आहे। मग काय त्यांच्यासोबत एकदम निवांतपणे भेट घेतली आणि निघालो आपल्या कामावरती। ट्रॅव्हल येणार होती 7 वाजता, त्यासाठी थोडा वेळ बसून निघालो घराकडे। रात्री 11 वाजता उमा म्हणत होता तुमची यात्रा सुखद जावी, कारण की आम्ही जाणार होतो औंढा नागनाथला। गाडीमध्ये तेल ओतलं आणि निघालो कृष्णापूरच्या मंदिरला, कारण की आम्हाला इथे पण दर्शन करायचे होते। जय बजरंगबली। 3 जण एका गाडीवर बसले होते आणि 2 जण एका गाडीवर बसले होते। 3 जणांची गाडी मी घेतली होती। जाताना मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही, त्याचं कारण आहे की मी गाडी चालवत होतो आणि वरून पाऊस चालू होता। आता गाडी मी चालवत असल्यामुळे समोर तर मीच राहणार, त्यासाठी सर्वात जास्त मीच भिजलो होतो। आज श्रावण सोमवार होता, त्यासाठी खूप सारी गर्दी जमा होती, त्यामुळे दर्शन आमचं खूप लेट झालं। त्यामध्ये आपल्या आदित्य भाऊची घोषणा बघा, दर्शनाचा मी व्हिडिओ घेऊ शकलो नाही, त्याचं कारण आहे मध्ये मोबाईल अलाव नव्हता। रात्रपासून काही खाल्लं नव्हतं, चला म्हणलं थोडीशी पेट पूजा करूया। जाताना एका कावड यात्रेचे दर्शन झाले आणि निघालो आमच्या गावाकडे। मध्ये थोडंसं फोटो काढून निघालो आपल्या गावाकडे।